हरि ओम. नमस्कार. मी सौप्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. आणि यामध्ये आज पाहणार आहोत 17वा श्लोक. श्लोक असा आहे: पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार रुक्साम यजुरेव च. विनोबाजी म्हणतात, मी ह्या जगास आधार माय बाप वडील मी तिन्ही वेद ओंकार जाणण्या योग्य पावन. अर्थ असा आहे की भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुना, मी ह्या जगाला धारण करणारा अहम अस्य जगतः पिता माता आणि पितामह. बघा, पिता म्हणजे आई आहे, वडील आहे, आजोबा. पितामह म्हणजे आजोबा, पिता म्हणजे पित्याचे जे वडील ते आजोबा. दोन्ही प्रकारचे आजोबा आहेत ना, दोन्ही साईडनी. आईचे वडील पण आजोबा आहेत आणि वडिलांचे वडील पण आजोबा आहेत. इथे स्पष्ट उल्लेख आहे की पितामह. तर जाणण्यास योग्य आणि पवित्र ओंकार, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद हे सगळं मीच आहे. आता असं जर श्लोक वाचला तर थोडासा म्हणजे ज्यांना नाहीच काही माहिती, जे पहिल्यांदा ऐकतायत त्यांना थोडासा गोंधळ होऊ शकतो की नाही, की संपूर्ण विश्वाचा मी पिता आहे म्हणणं ठीक आहे ना. विश्वाचा पिता, नंतर आपण विश्वाची माता म्हणतो, जगज्जननी म्हणतो किंवा जगदंबा म्हणतो, जगदीश्वरी म्हणतो, जगदीश्वर म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे इथपर्यंत सगळं ठीक आहे. माता आहे, पिता आहे, आणि शेवटी माता पिता हे दोन्ही एकच रूप असतं ना. कारण आपणही म्हणतो ना की माता पिता हे एक रूपातच असतात. म्हणजे पुढे सुद्धा जाऊन म्हणजे श्राद्ध कर्म वगैरे करतात तर त्यावेळेला जे काही पितरांना नंतर तर्पण वगैरे केलं जातं तर त्या पितरांमध्ये मग माता पिता दोन्ही जर नसतील तर ते दोन्हींचं एकत्रच होतं. वेगळं वेगळं काही करावं लागत नाही. ते दोघंही म्हणजे कायमस्वरूपी एकरूपच मानलेले असतात. तर म्हणून त्या अनुषंगाने आपण असं म्हणू शकतो ना की भगवंतच माझे म्हणजे माय पण तेच आणि माझा पिताही तोच. कारण कित्येक अभंगातून संतांचे सुद्धा कसे उल्लेख आलेत. कधी विठू माऊली म्हटलं जातं, तर कधी विठ्ठलाला माझा तूच माझा पिता, तूच माझा बंधू, तूच माझा सखा, सगळ्या नात्यात म्हणजे बघितलं जातं. पण शेवटी तरीही तो एकच पांडुरंग आहे, एकच विठ्ठल आहे. ही धारणा पण दृढ आहे. म्हणजे त्याच एका विठ्ठलाला आपण वेगवेगळ्या नात्यांनी संबोधत असतो. बरोबर. मग आता असं जर म्हणजे मानलं तरी सुद्धा व्यवहारात सुद्धा म्हणजे माता ही जन्मदात्री म्हणून तिची आवश्यकता आहे आणि पिता हा जन्मदाता आहे. दोन्ही हवेतच ना एखाद्या जीवाची निर्मिती करण्यासाठी. जसं एखाद्या वस्तूची निर्मिती आपल्याला भौतिक रूपात जर करायची आहे तर त्या वस्तूचं साधन सामुग्री तर येऊन पडेलच समोर, पण त्याचा उपयोग करणारे दोन हात हवेत ना. म्हणजे अगदी मशीनमधून जरी त्याची निर्मिती व्हायची असली तरी मशीनपर्यंत ती वस्तू घालणारे तरी हात हवेत. काहीतरी म्हणजे अगदी तुम्ही मशीनही खूप अत्याधुनिक बनवलं असेल तरी सुद्धा ते मशीन बनवायला तरी हात हवेत ना. म्हणजे शेवटी काय की दोघंही लागतात. म्हणजे वस्तू जर निर्माण करायची असेल तर त्याचं उत्पादन साहित्यही हवं आणि ते प्रत्यक्ष करणारे दोन हातही हवेत. तसं एखाद्या नवीन जीवाचा जन्म जर अपेक्षित असेल तर माता तर हवीच हवी, पण पिता हा हवाच हवा. मग जगताची माता असलेली, उपादान कारण असलेली ही जी प्रकृती आहे, ही प्रकृती आपण माता म्हणून जर विचारात घेतली तर ती भगवंताचीच आहे. आपण ही उलगडा करून पाहिलेला आहे. ती भगवंतापासूनच त्याचा संकल्प आहे भगवंताचा की हा सगळा मग प्रकृतीचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. म्हणजे
ती शेवटी भगवंताचीच. मग माता कोण झाली? प्रकृती. मग प्रकृती कोणाची आहे? तर भगवंताची. आणि मग पिता कोण आहे? कारण हा संकल्प पहिल्यांदा मनात कुणाच्या उदयाला आला की सृष्टीची निर्मिती व्हावी? तर भगवंताच्या मनात उदयाला आला. आणि मग प्रकृतीच्या माध्यमातून ह्या सगळ्या सृष्टीची रचना झाली. म्हणजे भगवंत हा पिता आणि प्रकृती ही माता मानली. बरोबर? इथपर्यंत थोडासा उलगडा झाला असेल. आता अजून पुढे जाऊन की ज्या ज्या गोष्टीला आपण स्पर्श करतो तर तो स्पर्श भगवंतांनाच होत असतो. हा आपला भाव आहे. अगदी व्यवहारात बघा ना, जाता येता जर कुठल्या वस्तूला जरी आपला पाय लागला ना तरी आपण पटकन नमस्कार करायचा, आपले संस्कार आहेत. कुणा व्यक्तीला पाय लागला तर आपण आवर्जून करतोच, पण कुठल्याही वस्तूला असा पाय लागला ना तरी आपण ओलांडून पुढे निघून जात नाही, आपण नमस्कार करतो. विशेषतः दाराला, खांबाला, उंबऱ्याला जर पाय लागला तर मात्र तर अगदीच नमस्कार करावाच करावा. कारण मला तर आठवतंय लहानपणी आम्हाला आमच्या बाबांनी सांगितलेलं होतं की दारामध्ये, खांबामध्ये, भिंतीमध्ये नरसिंहाचे रूप दडलेली असतात. म्हणून कधीही दार असं पायांनी लाथ मारून उघडू नये, उंबऱ्यावर असं कधी पाय आपटू नये. ह्या गोष्टींना आत्ता जर विचार केला ना, आता आपलं वय आहे की जे सांगितलं होतं त्याच्यावर आठवून विचार करू शकतो, तर अतिशय तर्क सुसंगत आहेत. याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही. कारण त्याच्याही पुढे जाऊन सांगितलेलं मला आठवतं की दार, उंबरा हे आपले रक्षण करते आहेत ना. कारण बघा ना, उंबरा असल्यामुळे घराला एकदम सरपटणारे जे प्राणी असतात ते सरपटत असे सहजगत्या आत येऊ शकत नाही. उंबऱ्याला ते अडखळले जातात. त्या उपर यायचा तर तो येईलच प्राणी, तो मुद्दा वेगळा, पण सहजगत्या नाही. दार जेव्हा आपण बंद करतो तेव्हा घरातल्या आतल्या व्यक्तींचं बाहेरच्यांपासून काही % का होईना तरी संरक्षण असतंच की नाही. ऊन, वारा, वादळ, पाऊस याच्यापासून आहे, चोरा चिलटांपासून आहे. तर त्याच्या पुढे जे घडायचं असतं ते घडेल, तो भाग वेगळा. पण सहजासहजी दार बंद केलं की आपण घरात सुरक्षित आहोत. बरोबर? भिंती, आपल्या घराच्या भिंती ह्या आपल्या संरक्षक म्हणून आपण असतं ना, नाही तर उघड्यावर माळावरच झोपावं की तिथंच संसार थाटावा. तेही आहेत, कमी काही नाही आहेत तशीही लोक, पण आपल्याला भिंती चारी बाजूंनी बंदिस्त असलेलं असं घर अपेक्षित असतं. मग विचार करून बघा, तर्कसुसंगती लावून बघा, ह्या जर आपल्या संरक्षक म्हणून आहेत दारं, भिंती, उंबरे, तर ह्यांना पाय लावणं कितपत योग्य आहे? मग पूर्वीच्या काळी जे काही सांगितलेलं होतं शास्त्र, तर त्याचा आताच्या घडीला जर नीट विचार केला तर पटेलच पटेल. आणि नक्की माझा विश्वास आहे, खात्री आहे की ह्याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा, अंधविश्वास अजिबात नाही. त्यामुळे आपल्या पिढीची तर उलट जबाबदारी आहे की तरुणांपर्यंत आपले संस्कार अधिकाधिक आपल्याला पोचवायचे आहेत. कारण आज आपल्या भारत देशासमोर दरवेळेला मी भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या 75चा उल्लेख आवर्जून करते, पण आज आपलं भारत देशाचं जे स्वातंत्र्य आहे तर ते त्याचा आनंद तर निश्चित आहे, पण ते राखण्याची अतिशय अवघड जबाबदारी आता पुढच्या पिढीवर येणार आहे. भारतासमोर अनेक मोठमोठी, खुली आणि अत्यंत आपण म्हणू ना कष्टप्रद, बिकट, अवघड अशी आव्हानं आहेत. या सगळ्याला तोंड देण्यासाठी आपल्याला पिढी तयार करायची, राष्ट्र त्यानुसार घडवायचं आहे. म्हणून ह्या निरूपणाचा माझा जो एक भाव आहे तो हाही नक्कीच आहे. मग आता इथे आपण पुढे माता आणि पिता हे पाहिलं, त्याच्यानंतर पुढे बघूयात की भगवंत जे आहेत ना ते जगाचे नुसते निर्माते नाहीयेत. ते त्याला धारण पण करतात, त्यांच्यामुळे जग निर्माण होतं. बरोबर आहे? ते काही काळ टिकतं आणि ते वाढतं आणि मग काही काळानंतर त्याचा मृत्यूचा प्रवास चालू होतो. जन्म तो मृत्यू, अखंड प्रवास तर चालूच असतो. एक दिवशी स्टेशन येतं आणि त्या प्रवाशाला तिथे उतरावंच लागतं. त्याचा हा प्रवास संपुष्टात येतो. तर आता
म्हणजे पृथ्वीला सुद्धा आयुष्य आहे, एक ना एक दिवस तिचाही प्रलय होणारच आहे. आजपर्यंत भगवंतांनी हे सगळं धरून ठेवलेलं आहे, धारण केलेलं आहे, म्हणून सगळं सुखनैव चाललेलं आहे. आता विश्वाची माता प्रकृती आणि विश्वाचा पिता हिरण्यगर्भ किंवा ब्रह्मा, तर आता ह्या जगाचे पितामह सुद्धा भगवंत आहेत. कसं तर हे दोघंही म्हणजे प्रकृती आणि ब्रह्मा हे दोघंही कुठून निर्माण झाले, तर त्या परम अव्यक्त असलेल्या परमात्म्यापासून. म्हणून परमात्माच हा ब्रह्माचाही पिता झाला. आणि ती तर तशी ही गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे की विष्णूंच्या नाभीतून एक कमल उदयाला आलं आणि त्याच्यातून ब्रह्मदेव प्रगट झालेले आहेत. म्हणजे ब्रह्मदेवाचे पिता हे पुन्हा विष्णू स्वरूपच आहेत. म्हणून हाच परमात्मा किंवा हाच परमेश्वर, हा जो अव्यक्त रूपात आहे, तो आपली माता आहे, पिता आहे आणि तोच आपला पितामह सुद्धा आहे. पुढे जेव्हा महाप्रलय होणार आहे तेव्हा जगताचा पिता असलेला हा ब्रह्मा आणि माता प्रकृती हे दोघंही परम अव्यक्त परमात्म्यामध्ये लीन होणार आहेत. ते पुन्हाही अव्यक्त होणार आहेत आणि त्यावेळी सुद्धा ते जरी अव्यक्त झाले तरी हा अव्यक्त परमात्मा मात्र एकच आहे. यानंतरच्या ओळीत भगवंत म्हणतात, वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच. आता वेद्य म्हणजे काय की जे जे जाणण्याजोगं आहे ते. आता खरं सांगू का, तर जगामध्ये जाणण्यासारखी एकच वस्तू भगवंतांना जाणायचं आहे. म्हणजेच काय करायचंय तर आपल्या स्वरूपाला जाणायचंय. आपण काय आपल्याला जाणतो की मला हे सुख हवं, मी ह्याच्यात समाधान शोधणार आहे, मी ह्यामुळे आनंदी राहणार आहे. पण एक लक्षात घ्या, आपल्याला संतांनी जो उपदेश केलेला आहे त्यानुसार परिपूर्ण असं सुख फक्त आणि फक्त परमेश्वराची प्राप्ती झाल्यानंतरच मिळणार आहे. आता पुढे पवित्र आणि ओंकार. तर पवित्र म्हणजे काय की जे जे पवित्र आहे ते ते भगवंतच आहे. आणि ओंकार तर भगवंताचा म्हणजे एक नाव अशा अर्थाने आपण ओम असं बघतो की नाही. माऊलीने सुद्धा सांगितलंय की परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चारी वाणींचं मंदिर म्हणजे हा ओंकार आहे. अ, उ, म आणि त्याच्यावरची ती बिंदी, चंद्रबिंदी, हा ओंकार म्हणजे हे एवढ्या सगळ्यांनी मिळून तो ओंकार तयार होतो. आणि तो तिन्ही वेदांचं आपण म्हणूयात एक म्हणजे आपल्याला आपल्यासाठी म्हणून असणारं एक दृश्य स्वरूप की ओंकाराचा जप केला की तिन्ही वेदांचं स्मरण होतं. आता इथे 3 वेदांचाच उल्लेख केलेला आहे, तो म्हणजे ऋग्वेद, सामवेद, ऋक्साम, यजुरेवच आणि यजुर्वेद. चौथ्या अथर्ववेदाचा उल्लेख केलेला नाही. त्याच्यासाठी 2 मतं आहेत की इथे च हा जो शब्द वापरलेला आहे, हा च या शब्दातून अथर्ववेदाचा उल्लेख हा अध्यारूत धरलेला आहे. आणि दुसरं पुढे जाऊन असं की अथर्ववेदामध्ये जे काही समाविष्ट आहे तर तो सगळा भाग हा उपवेद म्हणून मानला जातो. म्हणूनही या श्लोकामध्ये अथर्ववेदाचा उल्लेख नाही. आता याच्यानंतर पुढे भगवंत आपल्याला 18व्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. श्लोक असा आहे, गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. विनोबाजी म्हणतात, साक्षी स्वामी सखा भरता निवास गती आसरा करी हरी धरी मीची ठेवा मी बीज अक्षय. अर्थ असा आहे की गंतव्यस्थान प्राप्त करून घेण्यास योग्य असं परमधाम, सर्वांचं भरण पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, केवळ साक्षी रूपानं शुभ अशुभ पाहणारा, सर्वांचं निवासस्थान, शरण जाण्यास योग्य, सुहृत म्हणजे प्रत्युपकाराची इच्छा न धरता सर्वांचं हित करणारा,
मित्र आणि सर्वांचा उत्पत्ती करता, सर्वांचा प्रलय करता, स्थितीचा आधार, निधान आणि अविनाशी बीज किंवा कारण मी आहे. इथं भगवंतांनी स्वतःचं वर्णन करण्यासाठी ही अजून जवळजवळ बरीच विशेषणं वापरलेली आहे. आता गती साधा शब्द आहे. गती म्हणजे आपल्याला माहिती आहे, मराठीत आपण म्हणतो की स्पीड अशा अर्थाने, पण इथं गती म्हणजे जीवनाचं अंतिम लक्ष किंवा गंतव्य स्थान. म्हणजे आता प्रत्येक जलाच्या थेंबाचं गंतव्य स्थान काय असतं, तर सागरापर्यंत जाऊन त्याला मिळणं. मग त्याच्यासाठी त्या थेंबाचा प्रवास कसा कसा होतो हे सगळं अगम्य आहे, पण तो थेंब एक ना एक दिवस जाऊन सागरापर्यंत जाऊन मिळतच असतो. यानंतरचा जो शब्द आहे भरता, तर भरता म्हणजे मराठीत आपण ज्याला म्हणतो की नाही, म्हणजे संस्कृत प्रचूर शब्द आहे की भ्रतार. भ्रतार म्हणजे कोण, तर नवरा किंवा पती या अर्थाने. तर भरता याचा अर्थ असा आहे की भरण पोषण करणारा. तर स्त्रीसाठी तिचं भरण पोषण करणारा तो भरता म्हणजे तो भ्रतार असा शब्द रूढ झाला. कारण पूर्वीच्या काळी म्हणजे कमवणारी स्त्री हा तिचा कधी म्हणजे तिचं कधी हे रूपच अस्तित्वात नव्हतं. कमवायचं असतं ते पतीनं, आणि जे त्यांनी कमवून आणलंय त्याच्यामध्ये कोंड्याचा मांडा भले करावा लागेल, एक तीळ भले 7 जणात वाटावा लागेल, पण आपल्या कुटुंबाचं सगळं म्हणजे पालनपोषण करण्याची जबाबदारी ह्या स्त्रीची आहे. म्हणजे इथे सुद्धा बघा की असा जर विचार केला तर प्रत्यक्ष फक्त पैसा कमवून आणणारा तो पती, पण त्याचं रूपांतर करून कुटुंबाचं पालनपोषण करणारी ती स्त्री. म्हणजे शेवटी दोघंही भरणपोषण करणारे आहेत, म्हणजे दोघंही एकरूप आहेत. मगाच्या श्लोकासाठी म्हणून मला हा संदर्भ योग्य वाटला की भगवंतच हे पिता आहेत, भगवंतच ही माता आहे. कसं, तर याबरोबर आपल्या दैनंदिन व्यावहारिक उदाहरणावरून हे स्पष्ट होतं. आता याच्यानंतर पुढे प्रभू म्हणजे समर्थ. भगवंत हे प्रभू आहेत आणि भगवंत हे विभू पण आहेत. आता विभू म्हणजे काय, तर व्यापणारा, सर्व चर अचर सृष्टींना व्यापून असणारा तो म्हणजे विभू. आणि प्रभू म्हणजे सर्वांचा नियंत्रक. साक्षी म्हणजे काय, तर केवळ साक्षी भावानं विश्व व्यापाराकडे पाहणारा भगवंत हा ईश्वर रूपानं आपल्याच हृदयात राहतो आणि तो आपल्या चांगल्या वाईट विचारांना कर्मांना प्रकाशित करत असतो आणि त्याच्या आपल्या कर्मांमुळे तो मात्र प्रभावित होत नाही. आणि निवास म्हणजे आपण बघितलं की आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत निवास करून आहेत, म्हणजे ते तिथे वास्तव्य करून आहेत. शरणम, तर कुणाला शरण जाणं योग्य आहे, तर फक्त भगवंतांना शरण जाणं आहे. आणि सुहृद म्हणजे सुहृद हा जो शब्द वापरतो तो म्हणजे मित्र. तूची माझा पिता, तूची माझा बंधू, तूची माझा सखा. सखा म्हणजे माझा मित्र. ज्ञानदेवांनी पसायदानामध्ये जी मैत्र ही कल्पना मांडली आहे त्याच्यावर आधारित ह्या सगळं उलगडा होऊ शकतो की माझ्या मनातलं जे गुज आहे ते मी कुणाला सांगावं, तर फक्त माझ्या कृष्ण सख्याला सांगावं. तोच मला समजून घेणार, तोच मला मार्गही दाखवणार. आता अशा प्रकारे या श्लोकाचा अर्थ आपण पाहिला. पुढच्या भागामध्ये थोडंसं अधिक स्पष्टीकरण पाहत आपण पुढच्या श्लोकाकडे वळणार आहोत. तोपर्यंत हरिओम.